नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनाली या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 5 आहे। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून लेखकाने सोनालीचं वर्णन कसं केलेलं आहे ते अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत पाठामध्ये आपण पाहिलं की लेखकाने सोनालीच्या जीवनातील अनेक प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे। त्यामध्ये सोनालीचा त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा आपल्याला पाहायला मिळाला। नंतर एका प्रसंगामध्ये लेखकाने वर्णन केलेलं आहे की कशा रीतीने जेव्हा तिला वेळेवरती जेवण मिळालं नाही त्यामुळे ती कशी क्रोधित झाली याचं वर्णन केलेलं आहे। आणि त्यावेळेस लेखकांच्या लक्षात आलं, ते अण्णांना पुढे म्हणतात की अण्णांना मी म्हणालो, जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी त्यांना ते सहन होत नाही। ज्याप्रमाणे लहान मुलांना पण बघा, जर भूक लागलेली असेल आणि त्यांना ते सांगता येत नसेल, लहान मुलांना बोलता येत नाही, तर भूक लागलेली असेल तर ते जोरजोराने रडायला लागतात आणि इतके रडतात की आपण त्यांना कितीही शांत करायचा प्रयत्न केला तरी ते शांत होत नाहीत। म्हणजेच मनुष्य प्राणी असू दे किंवा कोणताही सजीव असू दे, प्राणी कोणताही असू दे, एकदा का त्याला भूक लागली आणि त्याला वेळेवरती जेवण नाही मिळालं तर त्यांचा राग त्यांना येतो, ती गोष्ट त्यांना सहन होत नाही। म्हणून इथे लेखक म्हणतात की जेवताना कोणी फसवलं किंवा खोडी काढली, आता थोडा विलंब झाला तरी त्या प्राण्यांना सहन होत नाही। पुढे लेखक सांगत आहेत की सोनालीच्या दातात विलक्षण ताकद आली होती। एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यातून दूध प्यायला दिलं। तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो, पातेलं परत न्यायचं विसरलो। इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली। रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती। सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो, पाहतो तर काय, त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती। वन्य पशूंच्या दातात केवढी ताकद व चिवटपणा असतो याचा मला अनुभव आला। सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे। आता लेखक म्हणतात की नेहमीप्रमाणे रात्री पितळीच्या पातेल्यातून म्हणजे टोपातून दूध प्यायला द्यायची सवय होती लेखकांना। नेहमीप्रमाणे त्यांनी तसं पातेल्यामधून दूध नेऊन दिलं, पण कोणीतरी आलं म्हणून त्यांनी ते पातेलं तिथेच विसरून ते तसेच आले। आणि इकडे सोनालीने ते दूध पिऊन पितळ्याच्या पातेल्यातील दूध संपवल्यानंतर मग ते पातेलं चावायला सुरुवात केलं आणि रात्रभरामध्ये ते पातेल्याची अवस्था अशी करून टाकली की ज्याप्रमाणे एखादं चाळण असतं त्याप्रमाणे त्या पातेल्याची अवस्था करून टाकलेली होती। म्हणजे दूताने आपल्या दाताने काय केलेलं होतं, त्याला होल पाडलेले होते। जसे चाळणीला होल असतात तसे त्याने त्या पातेला होल पाडलेले होते। त्याच्यावरून लेखकाच्या लक्षात आलं की वन्य पशूंच्या दातामध्ये खूप ताकद असते आणि चिवटपणा असतो। आणि एक आठवण म्हणून लेखकाने ती चाळण केलेलं पितळीचं पातेलं लेखकाने अजूनही त्यांच्याजवळ जपून ठेवलेलं आहे। सोनाली आता आमच्या घराच्या पैकी एक झाली होती। सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवरही जीव होता। आता इथे अजून एक प्रसंगाचं वर्णन लेखक करत आहेत की सोनाली आणि रुपाली यांच्यामध्ये जसं काही घट्ट मैत्री झालेली होती, तसंच लेखक सांगतात की सोनालीचा जसा रुपालीवरती जीव होता तसंच त्यांची नात म्हणजे दीपालीवरती पण सोनालीचा तसाच जीव होता। दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात छोना छोना तू काय करते असं म्हणून तासनतास तिच्याशी खेळत असायची। एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथे आला। तुम्ही आता बघितलं असेल की लहान मुलांना ना ह्या प्राण्यांचं फार वेड असतं। म्हणून बघा, कधी लहान मुलं जेवत नसेल तर आई त्या प्राण्यांना बोलवते, पक्ष्यांना बोलवते, काववे माववे अशा प्रकारे ते लहान मुलांना जेवण भरवत असते। ते लहान मुलांचं आणि ह्या प्राण्यांचं आहे ना अतूट असं नातं असतं। ते इथे लेखक ते सांगत आहेत की तासनतास दीपाली त्या सोनालीबरोबर खेळत बसायची। तर एकदा अशीच ती खेळत असताना एक पेशंट त्यांना भेटायला आले। त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली। त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं। त्यासारशी सोनाली मोठमोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली। तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तिथेच टाकलं। आता लेखकाला म्हणजे लेखकाने त्याच्या कुटुंबातील लोकांना सवय झालेली होती सिंहिणी बरोबर खेळायची वगैरे पण एकदा असेच एखादा पेशंट आला होता आणि त्यांनी पाहिलं की त्यांची नात, लेखकाची नात
तिथे आहे, पण त्यांना असं वाटलं की ती चुकून तिकडे गेलेली आहे, म्हणून ते दीपालीला उचलायला जातात की तिचा बचाव करण्यासाठी. ती कदाचित चुकून गेली असेल तर काहीतरी होऊ शकतं भयंकर, म्हणून ते तिला उचलू लागले. पण सोनालीने काय केलं, तिच्या त्या पेशंटच्या अंगावरतीच धावली आणि तिचा तो अकराळ विकराळ असा रूप पाहून आहे ना, ते पेशंट घाबरले आणि दीपालीला तिथेच टाकून ते तिकडून पळू लागले. आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले व म्हणाले, काय रे, काय झालं? दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे. त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला. आता हे पेशंटने मग अण्णाला सगळं सांगितलं की तुमची जी नात आहे ना ती सिंहाच्या तावडीत सापडलेली आहे, म्हणून मी तिला आणायला तिकडे गेलो होतो, पण तो सिंहकन्या माझ्यावरतीच डरकाळी फोडू लागले. मग आता तिथे अण्णांना एकंदरीत सगळा प्रकार त्यांना समजतो. मग ते त्यांना म्हणतात, तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो. अण्णा म्हणाले. पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळीपाशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखी चवताळून या गृहस्थाच्या अंगावर धावली. त्या अण्णांनी आता त्यांच्या समक्ष त्या पेशंटला पुन्हा, त्या गृहस्थाला पुन्हा तसाच प्रकार करायला सांगितलं. आणि मग जेव्हा ते गृहस्थ त्या दीपालीला त्या सिंहाच्या जाळीपासून दूर घेऊ लागतात, तेव्हा पुन्हा ती सोनाली तशी चवताळून त्या गृहस्थाच्या अंगावर धावू लागली. अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरचीच आहे आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नये, ही मोठी जाणीव सोनालीला झालेली होती. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातातनं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं. मग बघा किती प्रामाणिक असतात ही मुकी प्राणी. जरी त्यांना तोंडाने बोलता येत नाही तरी पण आपल्या कुटुंबातील, आता ज्याप्रमाणे घरातील कुटुंब त्या प्राण्यांना आपलं मानत होते, तसंच ते प्राणी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपलं मानत होते. आणि त्यामुळे आपल्या घरातील माणसांना इतर कोणी हात लावू नये, कोणी त्यांना त्रास देऊ नये, कोणी त्यांना उचलता कामा नये, ही जाणीव सोनालीला सुद्धा त्या दीपाच्या बाबतीत जाणवत होतं, दीपालीच्या बाबतीत. म्हणून दीपालीला जेव्हा तो गृहस्थ उचलून येत होता तेव्हा सोनालीला राग येत होता की नाही तो काहीतरी करत आहे, माझ्या दीपालीला माझ्यापासून दूर नेत आहे, किंवा तो अनोळखी आहे गृहस्थ, त्यामुळे त्याला राग येत होता. दीपाली ही आपली घरची आहे आणि तिला इतर कोणी उचलता कामा नये, ही भावना, ही जी काही आपुलकीची भावना होती, ती भावना सोनालीला तिथे जाणवत होती. आणि त्यामुळे ती त्या अनोळखी गृहस्थाच्या अंगावरती चवताळून येत होती. आणि ही गोष्ट अण्णांना समजली, त्यांना लक्षात आली आणि त्यामुळे अण्णांनी सोनालीला शांत केलं. एका हातात त्याने दीपालीला घेतलं आणि दुसऱ्या हाताने सोनालीला प्रेमळपणे थोपटू लागले आणि म्हणजे तिला आश्वस्त केलं की कोणी दीपालीला नेणार नाही. आणि तेव्हा कुठे ती सोनाली शांत झाली. आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार, ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली होती. आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती. आता बघा इथे सगळे लेखकाचे अनुभव आले असलेले प्रसंग संपलेले आहेत. आणि आता इथे आपण जेव्हा पाठाच्या सुरुवातीला पाहिलं होतं की लेखक सोनालीला घेऊन कुठेतरी चाललेला आहे, तो दिवस सुटकासारखा त्यांना वाटत आहे. त्या दिवसाचं पण लेखकाने वर्णन केलेलं आहे की सगळे सुटकी चेहऱ्यासारखे घरामध्ये वातावरण झालेलं होतं, सगळ्यांना रडू येत होतं, वाईट वाटत होतं. आणि लेखक त्या सोनालीला गाडीतून घेऊन कुठेतरी चाललेलं होतं. आणि त्यावेळेस लेखक सांगत होते, पहिल्याच परिच्छेदच्या 2-3 ओळीमध्ये आपण पाहिलेलं आहे की सोनालीची गाडी पुढे चाललेली आहे आणि लेखक पाठच्या गाडीमध्ये बसून पुन्हा त्यांना त्यांच्या भूतकाळातील सगळा प्रसंग आठवत होता. तो हा आत्तापर्यंतचा सगळा प्रसंग भूतकाळ त्यांच्या नजरेसमोर येत होता. आणि हा भूतकाळ लेखकाने आपल्याला इथे पाठाच्या रूपामध्ये सांगितलेला आहे. आणि आत्ता तो क्षण आहे की ज्यावेळेस गाडी पुढे चाललेली होती आणि लेखकाची गाडी पाठी चाललेली होती. पुढच्या गाडीमध्ये सोनाली होती आणि पाठच्या गाडीमध्ये लेखक आहे. तर ते आत्तापर्यंत लेखकाला त्यांच्या भूतकाळातील, ज्याप्रमाणे आपण फ्लॅशबॅक पद्धतीने पिक्चर किंवा कार्यक्रम बघतो की नाही, एखादी घटना घडत असते आणि त्या घटनेच्या वेळेस त्या पात्राला आपल्या जीवनातील भूतकाळाबद्दल सगळ्या गोष्टी आठवत असतात, तसंच लेखकाला आपल्या जीवनातील भूतकाळातील हा सगळे प्रसंग सोनालीला आणल्यापासूनचं आत्ता तिला त्या पुण्यातील त्या उद्यानामध्ये सोडण्यापर्यंतचा हा प्रसंग लेखकाला आत्तापर्यंत भूतकाळाच्या रूपाने लेखकाने आपल्या समोर शब्दाच्या रूपात व्यक्त केलेला आहे. मग आता लेखक पुन्हा त्या स्थितीत आलेले आहेत की ते सोनालीला सोडायला आलेले आहेत उद्यानामध्ये.
मग लेखक सांगतात की आम्ही सोनालीला घेऊन येणार होतो. ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये छापून आलेली होती आणि शेकडो पुणेकर आधीच लेखकाची आणि सोनालीची वाट पाहत चौकामध्ये त्यांनी गर्दी केलेली होती आणि प्रत्येकजण येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे? ज्याप्रमाणे एखादा मोठा नेता येतो किंवा मोठा सेलिब्रिटी येतो तेव्हा जसं गर्दी असते तशीच पूर्ण चौफेर चौकामध्ये, कॅफे गुडलक चौकामध्ये गर्दी झालेली होती आणि ज्यांना ही बातमी माहिती नव्हती ते आश्चर्याने विचारत होते की कोण येणार आहे, एवढी गर्दी का झालेली आहे? मग फुटपाथवरील एखादा तरुण सांगू लागे, अहो मोटारीतून सिंहीण येणार आहे. उघड्या मोटारीतून? मग आम्ही काय खोटं सांगतोय काय? पाहता पाहता गर्दी वाढू लागली. आता मग ज्यांना आता सगळ्यात आश्चर्याची गोष्ट की बघा, वन्य प्राणींना वगैरे अधिकतर पिंजऱ्यातून असलेल्या गाडीमधून आणलं जातं, पण इथे सिंहिणीला मोटारीतून आणत होते. हीच गोष्टच एकदम आश्चर्यजनक होती. त्याच्यावरती लोकांचा विश्वासच बसत नव्हता आणि ही गोष्ट सत्य आहे की खोटं आहे हे पडताळून पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली होती. पाहता पाहता गर्दी वाढू लागली. सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येकजण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून टाचा वर करून लोक पाहत होते. पण जरा दुरून लोकांना पाहण्यासाठी सोनालीला व रुपालीला आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं. पण आता बघा, इथे लेखक सांगत आहे की जेव्हा सोनाली आली तेव्हा गर्दीमध्ये एकदमच उत्साहाची लाट पसरू लागलेली होती आणि प्रत्येकाला ही सिंहकन्या अर्थात सोनालीला पाहायचं होते आणि त्याच्यासाठी सगळेजण धडपडत होते. कोणी मान उंच करून पाहत होते, कोणी टाचा वर करून लोक पाहायला लागले होते. पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला आणि रुपालीला आवारातच मग साखळ्यांनी बांधून ठेवण्यात आलेलं होतं. कारण की सांगू शकत नाही, हे किती झाले तरी प्राणी होते आणि प्राण्यांना लोकांची गर्दीची सवय नसते, त्यामुळे कदाचित भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. दोघींना खूप तहान लागली होती म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बघ्यांपैकी कोणी अंडे आणलं, कोणी अंडं आणलं, कोणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय थकलो होतो, पण मला झोप येईना. उठल्या उठल्या मी कमिशनरला फोन केला. सोनाली आले आहे म्हणून सांगितलं. एकंदरीत बघा, ह्या प्रवासामध्ये लेखक दमलेले होते, थकलेले होते आणि त्यातच सोनाली आता त्यांच्यापासून दूर जात होती. ह्या गोष्टीने ते थोडे थकल्यासारखे झालेले होते. पण त्यांना सोनाली आपल्यापासून दूर होणार आहे ह्या जाणीवेने त्यांना झोप पण येत नव्हती. मग त्यांनी कमिशनरला फोन लावला आणि सांगितलं की सोनालीला आणलेलं आहे. पेशवेबाग, शेवटचा टप्पा. आता लेखकाचा हा प्रवासाचं वर्णन करता सांगताना की आता शेवटचा टप्पा आलेला होता. पेशवेबाग उद्यान आलेलं होतं. तिथे पण स्त्री पुरुष लहान मुलांनी गर्दी केलेली होती. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. म्हणजे सगळं कागदोपत्री त्यांचं जे काही होतं सगळं ते सगळं केलेलं आहे. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आपल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा व साखळी मी सोडली. आता बघा, लोकांनी तिकडच्या महापौरांनी सोनालीचं छानपैकी स्वागत वगैरे केलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. आता तो क्षण आलेला होता की लेखकाला त्या पिंजऱ्यामध्ये सोनालीला सोडून जायचं होतं आणि लेखकाने स्वतःच्या भोवती जे काही साखळी बांधलेली होती ती सोडली. माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसेबसे अश्रू आवरून धरत होते. दुःखाचा एक एक कड आवंड्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी व प्रेक्षक स्तब्ध होते. आता बघा, 1 वर्ष का होईना पण लेखकाने अगदी पोटच्या पोराप्रमाणे, पोटच्या मुलाप्रमाणे ह्या प्राण्यांची सेवा केलेली होती. घरातील इतर मंडळींनीही ह्या प्राण्यांना आपल्या घरातील लहान मुलाप्रमाणे जीव लावलेला होता. अण्णांनी तर अण्णांचे तर अश्रू आवरतच नव्हते, पण लेखकाने त्यांच्या अश्रूंना आवर घातलेले होते. दुःखाचा एक एक कड ते आवरायचा प्रयत्न करत होते आणि आता लेखकाला जाणीव झाली होती की ही जी काही माझी सोनाली आहे त्याच्यावरती माझा जो हक्क आहे, आता हा प्रेमाचा माझा मालकीचा हक्क संपल्याची जाणीव लेखकाला तिथे झाली. सगळे स्तब्ध झाले होते. वातावरण एकदम शांतमय झालेलं होतं. काय बोलावं तेच मला समजेना. सोना आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो की ती आतल्या पिंजऱ्यात येई. मी बाहेर आलो की ती बाहेर येई. आता फसवायचं होतं. फसवणंच तिला आत कोणणं शक्य होतं. म्हणून रुपालीला मी प्रथम आपल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली.
मी दरवाजा बंद केला, मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रुपालीला बाहेर ओढलं व चटकन दरवाजा लावला. आता बघा, लेखक सांगतायत की ह्या मुक्या प्राण्यांना त्यांची सवय झालेली होती आणि अचानक त्यांना एकटं सोडून जायचं त्यांच्या जीवावर आलेलं होतं आणि ह्या मुक्या प्राण्यांना पण त्यांची सवय झालेली होती. त्यामुळे मग ह्या पिंजऱ्यामध्ये जेव्हा सोनालीला सोडायचं होतं ते तिला सोडायचं म्हटल्यावरती ती एकटी तर जाऊ शकत नव्हती. जेव्हा लेखक आतमध्ये जायचं ती पण आतमध्ये जायची, लेखक बाहेर आले का ती पण बाहेर यायची. म्हणून लेखकांनी एक शक्कल लढवली. त्यांनी काय केलं, सोनाली बरोबर रुपालीला पिंजऱ्याच्या आतमध्ये पाठवलं आणि दरवाजा बंद करून घेतला आणि तिच्या पाठोपाठ रुपालीच्या पाठोपाठ पिंजऱ्यामध्ये सोनाली गेल्यानंतर मग हळूच थोड्या वेळाने काय केलं, त्यांनी थोडासा दरवाजावरती उघडला आणि रुपालीला चटकन पटकन बाहेर काढला आणि चटकन त्यांनी दरवाजा लावला आणि अशा रीतीने त्यांनी त्या पिंजऱ्यामध्ये सोनालीला एकटीला बंद केलं. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणानं प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रुपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ते गज, ती कडी कुलूप. सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली, मोठ्याने ओरडू लागली, पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली. आता इथे लेखक सांगतायत तिच्या मनाची ओढाताण, तिच्या मनाची घालमेल लेखकाला जाणवत होती की त्या पिंजऱ्यामध्ये सोनाली स्वतःला एकटीलाच बघत होती. त्या पिंजऱ्याच्या बाहेर, त्या गजाबाहेर रुपाली उभी होती. त्या पिंजऱ्याच्या बाहेर लेखक उभे होते. त्या पिंजऱ्याच्या बाहेर अण्णा उभे होते आणि त्या गजमध्ये कडीकुलपामध्ये सोनाली एकटीच उभी होती. ती आळीपाळीने कधी रुपालीकडे, कधी लेखकाकडे, कधी अण्णाकडे पाहत होती आणि तिला कुठेतरी पुसटशी कल्पना आली. ती बिथरली, गरगरा पिंजऱ्याच्या आतमध्ये फिरू लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली, पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी, लेखकाकडे येण्यासाठी ती धडपडू लागली. परंतु लेखक म्हणतात की जड अंतकरणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. कारण की लेखकाचा पण नाईलाज होता. जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत लेखकाने तिला आपल्याजवळ ठेवलं. आपल्या मुलाच्या पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावला. तिला हव्या असलेल्या, नको असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या, समजून घेतल्या आणि तिच्यातील जो हिंस्रपणा होता तो त्यांनी आपल्या प्रेमाने बाहेर काढलेला होता. आणि अशा रीतीने आज तिला मोठ्या जड अंतकरणाने लेखकाला वन्य प्राणीकडे, जिथे जंगलातले प्राणींना सुरक्षित ठेवण्यात येतं अशा ठिकाणी त्यांना त्या सोनालीला सोडून आलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण काय शिकलो किंवा एकंदरीतच या पाठामधून आपण काय शिकलो की हिंस्र जनावराला सुद्धा माणसाळता येतं. तिला सुद्धा संपूर्ण लळा लावल्यावरती हिंस्र प्राणीसुद्धा माणसांवरती तेवढेच उत्कट प्रेम करू शकतात. हे लेखकाला सिद्ध करायचं होतं आणि त्यामध्ये लेखक यशस्वी झालेले होते. त्यांचा हा अनुभव आपण प्रस्तुत पाठातून अनुभवलेला आहे आणि त्याचप्रमाणे सोनालीच्या मनातील प्रेमाची उत्कट भावनासुद्धा आपल्याला ह्या अनेक प्रसंगातून पाहायला मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथेच संपत आहे, परंतु पाठाच्या पुढच्या भागामध्ये आपण ह्या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. धन्यवाद.